शिवसेनेला ताकदीची लोक लागत नाही असं दंगेकरांचं म्हणणं आहे। म्हणजे ताकदीची लोक भाजपला लागतात का, हा सवाल यातून उपस्थित होतोय। वळूया पुढल्या बातमीकडे। बातमी नवी मुंबईची आहे। नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार आहे। 2023 पर्यंत गरजेपोटी बांधलेली घरं नियमित केली जावीत असं मंत्री गणेश नाईक यांची मागणी आहे। 15 पर्यंतची घरं, आता तर 2023 पर्यंतची लोकांनी गरजेपोटी घरं बांधली त्याच्यावर कारवाई करू नये असं म्हटलेलं आहे। परंतु सर्वोच्च न्यायालयाची किंवा म्हणजे उच्च न्यायालय त्या ठिकाणी धारणा अशी की नाही ही कामं होता कामा नये। तर शेवटी माणूस की धर्म लक्षात घेऊन त्याच्यातूनच मार्ग काढण्याचं राज्यकर्त्यांचं कर्तव्य आणि ते करत आहेत। अर्थात या घडीची आपण ही महत्त्वाची बातमी पाहणार आहोतच, पण रवींद्र दंगेकरांचं वक्तव्य हे सध्या फार चर्चेत आहे। रवींद्र दंगेकरांच्या या वक्तव्यावर आपण राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया देखील घेणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।